चाललो आहोत बेगुणला. यावेळी आपल्याबरोबर आहेत अनिकेत आणि ओम. तर ही तिसरी वेळ आहे आपली बेगुणला जाण्यासाठी. मागच्या दोन्ही वेळेस आपल्याला हायना दिसला होता, फॉक्स दिसला होता, पण वुल्फ अजूनपर्यंत दिसलेलं नाही आहे. तर पाहूया यावेळी आपल्याला वुल्फ दिसतोय का. तांबड फुटलं आहे आणि काय सुंदर आकाश दिसत आहे, पहा ना. नुसती रंगाची उधळणच. वाह. बऱ्याच जणांनी विचारलं, कडबनवाडी हे पुणे जिल्हा आणि इंदापूर तालुक्यात आहे. सफारी गाईड आले आहेत आणि आता सफारी सुरू करू. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत कडबनवाडीमध्ये. मागच्या वेळेसप्रमाणे आपल्याबरोबर आहेत संजय सल्ले. संजय, कालचं काय अपडेट? काल वुल्फची सायटिंग चांगली झाली, सकाळी मॉर्निंगला आणि इव्हनिंगला. वुल्फ हां, आपल्याला तेच झालं ॲक्च्युली. मागच्या दोन्ही वेळेस आपल्याला वुल्फ दिसलेलं नाही, तर यावेळेस होईल अशी आशा आहे. नंतर हायना पण भेटेल, चान्सेस आहेत. हायना, हायनाचे पप्स आहेत, जरा मोठे झालेत. बरं. आपल्यावर एक गाईड आहे राष्ट्रीयचा. ओके, सुयश नमस्कार सुयश भाऊ. काय इथनं राईट साईडला झालं, राईट साईड. थोडंसंच पुढे गेल्यावर आम्हाला हा दिसला. येतो पलीकडून येईल बांधावरती चढतो. गवताळ प्रदेशाचा राजा लांडगा म्हणजेच वुल्फ. पण आपल्या दख्खनच्या पठारावर जो दिसतो त्याला इंडियन ग्रे वुल्फ म्हणतात. गाडी तो आडवा येतो, चुकीचं आहे. माग यायला लागला. हा राजा तर आम्हाला दिसला आणि तो आमच्याकडेच येत होता, पण दुसऱ्या एका गाडीच्या चुकीमुळे आणि त्यातील लोकांच्या आतताईपणामुळे तो वाट बदलून दुसरीकडे निघून गेला. पण त्याला गाडीला कळलं पाहिजे, जो गाडी त्याला खाली बसू म्हणते, त्याला गाडी जागा थांबवणार मग तुम्ही ठरवून. प्राण्यांना पाहायला अवश्य या, पण त्यांच्यासाठी आणि इतरांसाठी अडथळा बनू नये याची काळजी नक्की घ्या. हा, आता लांडगा जिकडे दिसू शकेल तिकडे आम्ही चाललो आहोत. हा 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 हा, इकडे आहे पहा. काय सुंदर प्राणी आहे ना. पण तुम्हाला माहित आहे का, भारत आणि आजूबाजूच्या प्रदेशात मिळून हे फक्त 3000च्या जवळपास शिल्लक आहेत. IUCN म्हणजेच इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर यांनी या लांडग्याला असुरक्षित यादीत समाविष्ट केलं आहे. याचं संवर्धन करणं खरंच खूप गरजेचं आहे. आधीच यांची संख्या कमी होत आहे आणि त्यातच एक नवीन धोका निर्माण झाला आहे, तो म्हणजे संकर. मागच्या काही वर्षामध्ये लांडगी आणि भटकी कुत्रे यांच्या मिलनातून संकरित पिल्ले जन्माला येत आहेत. अशा काही घटना घडलेल्या आहेत. यामुळे मूळ लांडग्याच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झालाय. जी पिल्ले जन्माला येतात त्यांच्या वागण्यात आणि दिसण्यात बदल होत आहेत. यावर वन विभाग आणि द ग्रासलँड ट्रस्ट लक्ष ठेवून आहेत आणि लवकरच योग्य ती उपाययोजना करतील. गेला काय समोर ईगल आहे. हा आहे मोठा ठिपकेदार गरुड म्हणजेच ग्रेटर स्पॉटेड ईगल. गणेश पलीकडला जातो. अजून थोडा लाईट आला पाहिजे. हा, ते मध्ये आमच्या गणेश मध्ये आमच्या बसला बसलाय तो. बसला नाही, निघाला वरती निघाला. समोरच उतरला खाली. कडक सायटिंग झाल्यात एकदम जबरदस्त. वाह, सुरुवात तर मस्तच झाली आणि ज्याची आम्ही जवळपास वर्षभर वाट पाहतोय तो दिसलाच. पुढे हा मॉन्टेग्यूचा भोवत्या दिसला. योगाभ्यास करत असावा बहुतेक. पुढे एका काटेरी झाडावर ही हिवाळी गप्पीदासाची मादी म्हणजेच सायबेरियन स्टोन चॅट दिसली. हे रशिया आणि सायबेरियातून इकडे येतात. हायना दिसत आहेत का बघूया. मागच्या एपिसोडमध्ये आम्हाला 3 तरस दिसले होते.
तो एपिसोड जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा आणि पहिला एपिसोड पण पहा. दोघांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. समोर डे बस बस. झोपलेत ते जरा. ते पहा तरच समोर समोर दिसले का? समोरच्या डोंगरावर बरोबर मध्यभागी. समोर हायना बसलेलं आहे. त्याच्यावरती ऊन पडायची वाट पाहत होतो मी. कदाचित त्याच्यावरती ऊन पडल्यानंतर तो मूवमेंट करेल. बघूया. तो पहा चिरक त्याच्याजवळच येतोय. इंडियन रॉबिन. एकच आहे आता तिथं. अरे उठला हा. परत झोपला. रॉबिन पण तिथंच घुटमळतोय. खायला गवतं उठीव त्याला उठीव. शेपटाचा फार उठला 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 राजा उठला. परत झोपला. तिथेच बाजूला हा वेडा राघू बसलेला, म्हणजेच एशियन ग्रीन बी इटर. वेगवेगळ्या हिरव्या रंगाचा छटा असलेला हा पक्षी हवेत उडणारे कीटक पकडून खातो. त्याचे डोळे पाहिले का? लाल. काय मस्त आहे ना सगळं. फॉक्स दिसतोय का इतक्यात का नाही? हो मग काढते तुम्ही. बराच वेळ वाट पाहिली. हळूहळू आता ऊन त्याच्यावर पडतंय. बघू आता उठतोय का. जवळपास 1 तास होऊन गेलाय, अजून काय मुवमेंट नाही. ते पहा समोर हवेत काय उडतंय. अरे हा सॉरी, ही आहे पाणघार किंवा दलदल भोवत्याची मादी, म्हणजेच वेस्टर्न मार्श हॅरियर फिमेल. तशी दलदलीच्या ठिकाणी असते, पण इथे काय शोधत आहे देव जाणे. तरच तर झोपून आहे, पण तुम्ही जर आजूबाजूला निरीक्षण केलं तर बऱ्याच गोष्टी दिसतात. इथेच पहा ना, या पाणघारीला पाहताना लांब डोंगरावर काही चिंकारा दिसत आहेत आणि तिथंच मागच्या बाजूला एका झाडावरती एक पक्षी आहे, पण अंतर खूप आहे त्यामुळं नक्की काय आहे ते सांगता येणं अवघड आहे. या इथल्या मधल्या डोंगराच्या भागात तरसांचं वास्तव्य आहे. एक कुटुंबच आहे ते. मागच्या वेळी आपल्याला इथेच दिसले होते. त्या समोरच्या झाडावर सुगरणीचं घरटं आहे पहा. ही बुलबुल. सगळ्याला फोन केला सगळ्यांना. काय सुंदर आणि मधुर आवाज आहे ना. हा आहे तांबडा भट चंडोल, म्हणजेच इंडियन बुश लार्क. हे सहसा जमिनीवर किंवा झुडपात दिसतात. अरे बराच वेळ हा वळवळ करतोय, नुसतं कूस बदलतोय, पण काय उठायला तयार नाहीये. हा 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 हा. आपलं का? आवळच देऊन झोपलो परत तो. ही आहे सुगरण मादी, म्हणजेच बाया विवर. हे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसून येतील. अरे वाह, उठलाच शेवटी. नमस्कार. आम्ही इथून बोलतोय खरं, पण त्याला काही ऐकायला जाणार नाही, कारण तो खूप लांब आहे. फॉर्म. आता हा वरती जर आला तर समोरून पाहायला मिळेल. थोडा लांगडा आहे बरं, पायाला लागले त्याच्या. लंबतोय तो. अरे हा खालीच चाललाय परत. खालीच चालला तो. बसला. झोप झालेली दिसत नाही अजून. हायनाचं कडक सायटिंग झालेलं, मस्त एकदम. बराच वेळ थांबायला लागलं, पण उठला तो. पुढे जाऊन बघूया अजून काय दिसतंय का. या भागामध्ये शिकारी पक्षी दिसतात. इथेच बाजूला हा बसलाय.
कबरा गप्पीदास म्हणजेच इंडियन किंवा पाईड बुशशाट. हो का? नर काळ्या रंगाचा असतो आणि मादी तपकिरी. पुढे काही अंतर गेल्यावर हा मस्त झाडावर बसलेला नेपाळी गरुड दिसला. पहिल्या एपिसोडमध्ये जेव्हा आम्ही त्यावेळी आलो होतो तेव्हा मस्त हिरव्यागार रानामध्ये हा छान उठून दिसत होता एकदम. अरे उडाला, बघू कुठे जातोय. ते बघा समोर बसलाय तिकडे झाडावर. हळूहळू पुढे घ्या, हळूहळू. काय मस्त आहे ना, सगळीकडे त्याची नजर आहे. दोन्ही डोळे तर अरे उडाला परत. सफारीची वेळ संपत आलेली. लांडगा दिसला, तरच दिसला आणि आता हे समोर आहे खोकडाची बीळ. आता हे आतमध्ये आहेत का बाहेर आहे काय कळेना. अरे हा बाहेरच आहे, हे काय समोर. किती गोंडस आहे ना. पहिल्या एपिसोडमध्ये आम्हाला खूप जवळून पाहण्याची संधी मिळाली आणि तेच पूर्ण हिरवळ असल्यामुळे तो अजून छान उठून दिसत होता. यांची पिल्लं तर खूप छान असतात, एकदम सुंदर. आम्ही कधी पाहिली नाहीये, पण पुढच्या वेळी बिणीच्या हंगामात आलो तर नक्की पाहायला मिळतील. गेला आतमध्ये. वाह, या 3 सफारीमध्ये कधीही न पाहिलेले आम्ही 3 वेगवेगळे प्राणी पाहिले. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील अशी आशा करतो. नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.